नमस्कार मित्रांनो, पोस्ट ऑफिस जीडीएस भरती 2025 यामध्ये एकूण 21,413 जागांकरता ही मेगा भरती निघालेली असून जर तुम्ही याचा फॉर्म भरत असाल तर हा व्हिडिओ नक्की तुमच्याकरता अत्यंत महत्त्वपूर्ण असणार आहे। तर मित्रांनो, जसे तुम्हाला माहितच असेल, या ज्या पोस्ट निघालेल्या आहे या पूर्ण भारताकरताच म्हणजे पूर्ण ऑल ओव्हर इंडियामध्ये निघालेल्या आहे आणि या पोस्ट ज्या आहेत त्या आहे 21,413। तर या पोस्ट वेगवेगळ्या विभागामध्ये म्हणजेच वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळी संख्या इथे दिलेली आहे। तर तुमच्या विभागामध्ये नक्की किती जागा आहे आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या विभागामध्ये किती गावाकरता ही जी पोस्ट आहे ते तुम्हाला तिथे मिळणार आहे। म्हणजेच काय तर कोणत्या जिल्ह्यामध्ये किती जागा आहे आणि कोणत्या गावामध्ये किती जागा आहे याबद्दल जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर यामध्ये करता तुम्हाला सर्वात अगोदर यायचं आहे indiapostsgdsonline.gov.in या वेबसाईटवरती। वेबसाईटची जी लिंक आहे ते तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याचबरोबर स्क्रीनवरती पाहायला मिळत असेल। तर या स्क्रीनवरती आल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा इथे इंटरफेस जो आहे तो पाहायला मिळेल। त्यानंतर तुम्हाला ज्या राज्यामध्ये हा फॉर्म भरायचा आहे ते राज्य इथे सिलेक्ट करायचं आहे। वेगवेगळ्या प्रकारचे राज्य इथे तुम्हाला पाहायला मिळतच आहे। तर यामध्ये जसे की आपण आता महाराष्ट्राकरता पाहणार आहोत, तर महाराष्ट्र या राज्यावर क्लिक करायचं आहे। त्या बटनवरती क्लिक केल्यानंतर महाराष्ट्र सर्कलमध्ये ज्या ठिकाणी ह्या पोस्ट आहे त्या ठिकाणी तुम्हाला इथे पाहायला मिळेल। सर्व जिल्ह्यांचे आणि विभागाचे जे नाव आहे ते इथे तुम्हाला संपूर्ण पाहायला मिळेल। तर आता आपल्याला जर तुमच्या डिव्हिजनमध्ये किती पोस्ट आहे ते जर बघायचं असेल तर इथे बघा सिलेक्ट डिव्हिजन अशा प्रकारचं ऑप्शन दिसेल। तर या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्हाला तुमच्या डिव्हिजनचं जे नाव आहे ते चेक करायचं आहे। जसे की मी अमरावती सिलेक्ट केलं, त्यानंतर व्ह्यू पोस्ट या बटनवरती क्लिक करायचं आहे। नंतर अमरावती डिव्हिजनमधील संपूर्ण ज्या जागा आहे तर त्यात इथे तुम्हाला पाहायला मिळेल। जसे की इथे डिस्ट्रिक्ट, ऑफिस नेम, पोस्ट डेजिग्नेशन, कम्युनिटी, लँग्वेज आणि पिनकोड तुम्हाला इथे दिसेल, ज्यामध्ये तुम्हाला जीडीएस बीपीएम म्हणजेच काय तर ब्रांच पोस्ट मास्टर ओबीसी इथे कॅटेगरी तुम्हाला मिळेल आणि एक जागा आहे की किती जागा आहे ते सुद्धा इथे पाहायला मिळेल। त्यानंतर एपीपीएम म्हणजेच काय असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर याकरता कॅटेगरी बघा यूआर म्हणजेच ओपन आणि इथे एक जागा दिलेली आहे। हे गावाचं नाव आहे। इथे तुम्हाला कास्ट, कॅटेगरी, जागा किती आहे आणि कुठली पोस्ट अवेलेबल आहे ते पाहायला मिळेल। अशा प्रकारे तुम्ही एकूण ज्या अमरावती डिव्हिजनमध्ये 62 जागा आहे वेगवेगळ्या कास्ट कॅटेगरीनुसार तर त्या इथे तुम्ही पाहू शकता। त्याचबरोबर जर तुम्हाला दुसऱ्या कुठल्या विभागामध्ये जर बघायचा असेल तर त्या सुद्धा तुम्ही इथे पाहू शकता। त्यामध्ये तुम्हाला जर दुसरा विभाग सिलेक्ट करायचा असेल तर इथे मी दुसरा जो विभाग आहे तो सिलेक्ट केलेला आहे आणि इथे डिव्हिजन सिलेक्ट केल्यानंतर व्ह्यू पोस्टवरती क्लिक केल्यानंतर त्या डिव्हिजनमधील सर्व ज्या अवेलेबल जागा आहे, कुठे कोणत्या जागा आहे, कोणत्या डिव्हिजनमध्ये आणि कोणत्या कास्ट करता किती जागा आहे, तर सर्व काही अशा प्रकारे तुम्ही पाहायचं आहे आणि त्यानंतरच तुम्हाला ठरवायचं आहे की कोणत्या डिव्हिजनमध्ये तुम्हाला हा फॉर्म भरायचा आहे। तर ही माहिती होती जी पोस्ट ऑफिस भरती करता अत्यंत महत्त्वाची आहे की कोणत्या सर्कलमध्ये किती जागा आहे आणि कोणत्या कास्ट कॅटेगरीनुसार इथे जागा आहे हे तुम्ही अशा पद्धतीने ऑनलाईनच या वेबसाईटवरती पाहू शकता। विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज आणि टेक्निकल माहिती आपल्या चॅनलवरती मिळत राहते। तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला भेटूया अशाच एका नवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओ।